तर कोल्हेश्वराचं दर्शन घेऊन आपण पुढे जातो. या ठिकाणी वसना आणि कृष्णा यांचा संगम आहे, परंतु हा संगम इतका आतल्या बाजूला आहे की त्या ठिकाणी लोकांना विचारून जावं लागतं. तो आपल्याला सहज दिसत नाही. तसंच या ठिकाणी घाट किंवा मंदिरे नाहीत. कृष्णा वसना हा संगम उरकून आपण अंगापूर या ठिकाणी कृष्णाकाठी पोचतो. अंगापूर या ठिकाणी सरदार देशमुख आत्म गजानन हे गणपतीचं देऊळ आहे. मला वाटतं हे एकमेव मंदिर असं असावं किंवा एकमेव गाव असं असावं की ज्या ठिकाणी भाद्रपदामध्ये गावामध्ये गणपती बसवला जात नाही, तर या ठिकाणी सगळे येऊन भद्रोत्सव साजरा करतात आणि मोरया घ्या दोरया या मंत्राचा जप करतात. अंगापूरचं वैशिष्ट्य असं की अंगापूरहून पुढे गेल्यानंतर आपल्याला सिद्धनाथाचं शंकराचं स्वयंभू मंदिर लागतं. या ठिकाणी कृष्णेचा मोठा डोहा आहे आणि या डोहामध्ये समर्थ रामदास स्वामींना अंगलाई आणि प्रभू रामचंद्राची मूर्ती सापडलेली आहे. अंगलाईची मूर्ती त्यांनी सज्जनगडावरती स्थापन केलेली आहे आणि राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती त्यांनी चाफळ इथे त्याची स्थापना केलेली आहे. सिद्धनाथाचं दर्शन घेऊन आपण कृष्णाकाठाने पुढे जातो. त्यावेळेला काशीळ या ठिकाणी आपल्याला उरमोडी नदीशी त्याचा संगम झालेला दिसतो.